केळकर सरांनी आम्हाला प्रत्येक वृक्ष, झुडुपांची वनस्पतिशास्त्रीय वैशिष्ट्ये, काही गोष्टी, घटना, वनस्पतींचा इतिहास यांचा आधार घेत इतक्या मनोरंजकरित्या सांगितल्याने प्रत्येक सदस्य लक्ष देऊन सर्व माहिती ऐकत होता. ब्रिटिश आणि फ्रेंच यांचे आरमारं समुद्रात जायची. नवीन बेटं सापडली, नवीन प्रदेश सापडला की आपल्या राजाचा झेंडा लावायचा आणि आता हा देश आमचा झाला असं ते साम्राज्य स्थापत गेले. एकदा पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेच्या बाजूला म्हणजे न्यू गिनी, पापुआ, ऑस्ट्रेलिया हा जो भाग आहे त्या भागात दोन आरमारं आली. त्यातलं फ्रेंचांचं जे आरमार होतं त्यांना एक बेट दिसलं. लांबून ते असं छान लाल गुलाबी काहीतरी मस्त फुलं आहेत तिथे. तर त्याचा जो ॲडमिरल होता त्याला माहिती होतं की आपल्या राणीला, म्हणजे त्यावेळी नेपोलियन बोनापार्ट बादशाह होता फ्रान्सचा, त्याची जी बायको होती जोसेफाईन, ती फुलं वेडी होती. तेव्हा जगातनं अनेक ठिकाणून फुलझाडं आणून ती त्यांच्या नॅशनल गार्डनमध्ये ती वाढवत असे, म्हणजे वाढवून घेत असे. तर त्या ॲडमिरलनी काही डबडी, आपले डाळाचे डबे असतात तसे काहीतरी रिकामे भांडी, त्या कुंड्या काय जे आहे त्यात सापडून त्यात ती रोपं तयार जी उपटून लावली, काहींची कटिंग्स करून ती लावली आणि ते निघाले. त्यांना एक फ्रेंच आरमाराला इथे आहे असं लक्षात आलेलं एक ब्रिटिश आरमार होता. त्यांच्यात लढाई झाली, तर फ्रेंचांचा पराभव झाला आणि त्यांनी सांगितलं की तुमची 3 जहाजं आहेत, आम्ही एकच जहाज तुम्हाला देऊ, पाणी आणि पुरेसा अन्नधान्य एवढंच आम्ही त्यात ठेवू, दारुगोळा, पैसे, आणखीन काही ठेवणार नाही. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर तुमची एखादी वस्तू घेऊन जायची असेल तर तुम्ही तुमच्या बोटीवर घेऊन जाऊ शकता. सगळ्यांनी ती रोपं नेली आणि नंतर मग ते प्रवास करत 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 फ्रान्सला पोचले आणि नेपोलियनला रिपोर्टिंग केलं की बा असा असा आमचा पराभव झाला, एक बेट आम्ही आपल्या साम्राज्यात आणलं होतं पण ते आता नाही आपल्याकडे, ते ब्रिटिशांनी घेतलं. तर त्याच्या आधी ही मंडळी जोसेफाईनकडे गेली. ती जी रोपं होती ती तिला दिली होती. निसर्गामध्ये काही काही वेळेला गमती होतात. तर ही जरी पानं कडू असली तरी तुम्ही जिथे वढू तुळापूर, संभाजीराजांचे संदर्भातलं ते गाव आहे, संगमेश्वराचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या बरोबर मागच्या बाजूला एक मोठं कडुनिंबाचं वृक्ष आहे. त्याची पानं अजिबात कडू नाही आहेत. शिर्डीला असंच एक झाड आहे, तिथेही त्याला ते गोडालिंब म्हणतात. गोड बीड लागत नाही ते, पण कडू लागत नाही. तर ती नेचर्स फ्रीक आहे. म्हणजे काय होतं की निसर्गामध्ये काहीतरी उत्परिवर्तन होतं, जनुकीय उत्परिवर्तन होतं आणि मग ते जे कडू द्रव्य आहे ते त्यात तयार नाही होत, म्हणून त्याला गोडालिंब म्हणतात. पण तो गोड नसतो, कडू नसतो, एवढं नक्की. तर हे जर रोज एक पान, हे पान म्हणजे हे सगळं मिळून एक पान आहे बरं का, हे एवढंसं एक पान नाही, मॅच्युअर झालेलं. रोज जर खाल्लं तर रक्तात जे दोष निर्माण होतात ते होत नाहीत असं वैद्य लोक सांगतात. तर हे जे आहे ही फुलं आहेत त्याची नंतर फळं होतात आणि खोकला किंवा कफ झाला तर ती भाजायची. पण याला हात लावायचा नाही कारण त्याला काटे बारीक बारीक आहेत आणि ते बोटात गेले तर पटकन निघत पण नाही. तर ती भाजायची आणि त्याचं सिरप ते करून मधाबरोबर घ्यायचं, म्हणजे कफ जातो, खोकला बरा होतो. पण हे इतकं तण वाढलं आहे, म्हणजे मी गेल्या 15-20 वर्षामध्ये बघतोय कुठे कुठे अशी दिसायची, आता सगळीकडे दिसायला लागले. कारण हे जे बुलबुल आहेत ते ती फळं खातात आणि त्यांना बिया गिळाव्या लागतात, त्यांना दात नाही आहेत ना, त्यांच्या शीमधनं ते बाहेर पडतात बिया आणि मग त्याची उगवण क्षमता 80% पुढे जाते. नुसतं जर ते बी खाली पडलं तर 20-22% त्याची उगवण क्षमता आहे. त्या रेड व्हेंटेड बुलबुल, लालबुड्या ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामुळे हे खूप सगळीकडे वाढायला लागलं. याचा इतका त्रास झाला की साधारणपणे 1948-49च्या सुमाराला दक्षिण अमेरिकेतनं आपण एक कीड आणली आणि ती त्या अपुन्शियावर सोडली आणि सगळं अपुन्शिया नाहीसा झालं. पण आता ती कीड गेली, त्यांना काय माहीत नाही, आपल्या पक्षाने खाऊन टाकलं आणि आता या अपुन्शिया परत माजायला लागले. तर याची बाकीची गंमत मी जे स्पॉटवर दाखवायचं आहे तिथे. आपल्याला असं वाटतं जास्वंद नाव आहे तेव्हा हे आपल्याकडचंच झाड आहे, दिसतं असं नाही आहे.
आपला गणपती अफगाणिस्तानातनं आलाय आणि त्याला लागणारी लाल फुलं जास्वंद ही चीनमधनं आली. हिबिस्कस रोझा सायनेन्सिस, सायनो म्हणजे चीन, तर हे चीनमधनं आलेलं झाड आहे. तिथे त्याला चायनीज शू फ्लॉवर म्हणजे बुटाला चकाकी आणण्यासाठी, पॉलिश करण्यासाठी हे याची फुलं पाकळ्या त्याच्या वापरल्या जातात. त्याच्या असंख्य व्हरायटीज आहेत. तर आपलं सगळंच इम्पोर्टेड असलं की चांगलं असतं. देव इम्पोर्टेड, त्याची आवडणारी फुलं इम्पोर्टेड. तर शंकराला आपण ठरवलं त्याला पांढरी फुलं आवडतात. ते सगळं फड्याच्या फडा काट्याने भरलेलं आहे का? उलट आहे. याला काटे खूप आहेत, त्याला काटे जवळ नाही आहेत. एक बोरलॉग नावाचा शास्त्रज्ञ होता, ऑस्ट्रेलियात तो काम करायचा, आणि नॉर्मन बोरलॉग त्याचं नाव. तर त्यांनी प्रयोग करून बिन काट्याची ऑपोन्शिया, बिन काट्याचे फड्या निवडुंग तयार केले. त्याचं चिपिंग करायचं, त्याचं कुट्टी करायची आणि ती जनावरांना खायला घालायची. तर याच्यात मांसल खूप असतं. आता हे यातलं पाणी आटत चाललं आहे. जूनमध्ये ही प्रत्येक फडा 1 इंच जाड होईल, म्हणजे इतकं ते पाणी स्टोअर करून ठेवतात. तर हे निवडुंग जनावरांना खायला नाही घालता येत आपल्याला, पण ते घालता येऊ शकतात. तर याचा उपयोग पण जनावरांना खाद्य म्हणून होऊ शकतो. विविध वनस्पतींची शास्त्रीय नावे आणि त्यांचे महत्त्व, इतिहास इत्यादी व्यतिरिक्त घाणेकर सरांनी आम्हाला हनुमान टेकडीवर आढळणारी काही भूगर्भीय वैशिष्ट्य स्थळे ती देखील दाखवली. तर तिथे ते थिजत गेलं की या इकडनं असा तो आला होता. 1 2 3 अशा रेघा दिसतात तुम्हाला. ते इथे अजून एक होता लावाटन, पण ते गेलं. ते विकसनाच्या नादाला पण काय घालवतोय हेही जाणार आहे. आय थिंक यू विल बी द लास्ट टू हुम आय हॅव शोन दिस. तर हे याला म्हणतात रोपी लाव्हा. एखादी दोरखंडाची चुंबळ केली आणि ते टाकलं तर ते जसं दिसेल तसं हे दिसतं. हे तुलनेने खूप कमी ठिकाणी दिसतं. इथे ते दिसतंय. आता याच्या पुढे दिसणार आहे की नाही माहिती नाही आपल्याला, कारण हे गेलं ती गेलं. त्र्यंबकेश्वरला, नाशिक, तिथे जो त्र्यंबक किल्ला आहे, श्रीगड, तिथे एक जागा आहे, त्याला शंकरांनी जटा आपटलेली जागा असं म्हटलं जातं. आणि गोदावरीचा उगम, दक्षिण गंगा तिचा उगम तिथे झाला असं मानलं जातं. तर तिथे रोपी लावायचं आहे. पण आता मी समजा इथे बसलो आणि ₹100 ठेवा आणि मग ते काय मंत्र म्हणायचे 2-4 की झालं, धंदा सुरू. तर या जिओलॉजिकल फीचर्सचा असं पण आपण उपयोग करून घेतलेला आहे. तर हे रोपी लावा खूप कमी ठिकाणी दिसणारा हा आविष्कार आहे. सरांनी हनुमान टेकडीवरच सर्वंट्स ऑफ इंडिया या स्वातंत्र्यपूर्व काळातील महत्त्वाच्या संस्थेची स्थापना कशी झाली यामागचा इतिहासही फुलवून सांगितला. इथे बसून तिने एका नव्या संस्थेची स्थापना केली. त्याला हिंद सेवक समाज आणि इंग्लिशमध्ये सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, गोखले इन्स्टिट्यूट त्यांचीच आहे. भ्रमंतीच्या समारोपाला सरांनी आम्हाला गाथा सप्तपदी या ग्रंथाचा अपरिचित इतिहास आणि सह्याद्री स्तोत्र ऐकून भ्रमंतीचा एक अनोखा समारोप केला. नावाचा एक राजा होता, हाल नावाचा एक राजा होता, सातवाहन कुळातला. त्यांनी त्यावेळच्या चारोळ्या एकत्र केल्या आणि अशी 700पेक्षा जास्त कवनं त्यांनी संपादित केली. त्या ग्रंथाला गाथा सप्तशती असं म्हणतात. सह्याद्रीच म्हणतो, कारण आज जर हे नाव स्कंद पुराणापासून आपल्याकडे सह्याद्री नाव वापरलेलं आहे. आणि तापीच्या किनाऱ्यापासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या डोंगर रांगेला सह्याद्रीच म्हणतात, अजूनही सह्याद्रीच म्हणतात. तर हे जरा जास्त शिकलेले आंगलाळलेली मंडळी त्याला वेस्टर्न घाट म्हणायला लागली आहेत. मी ते हळूहळू म्हणतो, म्हणजे तुम्हाला ते कळेल काय आहे ते. सह्याद्री नामा नग हा प्रचंड, हा दक्षिणेचा अभिमान दंड. ज्वालामुखींनी जरी निर्मियेला, पवित्र तो रामपदे जहाला. माथ्यावरी शंभू विराजत आहे,
कन्याकुमारी पददूत आहे, स्कंधांवरी दुर्गम दुर्गजाच्या. नमस्कार, मी समृद्धी रानडे. मी प्रवीण सानप सर यांनी आयोजित केलेल्या हनुमान टेकडी नेचर ट्रेलमध्ये सहभागी झाले होते आणि हा खरंच खूप एक अविस्मरणीय अनुभव होता. घाणेकर सरांसारख्या तज्ज्ञ व्यक्तीकडून आम्हाला खूप नवनवीन गोष्टी अनुभवायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. पुण्यासारख्या शहराच्या अगदी मधोमध असलेली हनुमान टेकडी ही जागा, तिथे असलेलं जीववैविध्य आणि त्यामुळे तिकडे असणारी अनेक जिओलॉजिकल फीचर्स, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथे बघायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या. घाणेकर सरांनी खूप छान पद्धतीने ते सगळं समजावून सांगितलं, अगदी सोप्या भाषेत. बोगनवेल ह्या झाडाचा इतिहास, त्याचं नाव कसं पडलं, ह्या पद्धतीची खूप इंटरेस्टिंग माहितीसुद्धा तिथे आम्हाला ऐकण्याचा अनुभव मिळाला. नमस्कार, मी प्रवीण गोगी. नमस्कार, मी आरती गोगी, प्राध्यापिका आहे वनस्पतीशास्त्राची आणि वसुंधरा पर्यटन ग्रुपतर्फे आम्ही पहिल्यांदाच हनुमान टेकडीचं पदभ्रमण केलं. घाणेकर सर तज्ज्ञ मार्गदर्शक होते, त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला खूप बारकावे बघायला मिळाले. वनस्पतीशास्त्रातले असतील, भूगर्भशास्त्रातले असतील आणि खूप भौगोलिक ठिकाणं पण, ऐतिहासिक ठिकाणं सरांनी सांगितली आणि तो वेळ कसा गेला कळलंच नाही आणि अतिशय चांगलं ज्ञान मिळालं. वसुंधरा वारसा पर्यटनाचे असे खूप सारे ट्रिप्स ऑर्गनाईज होतात, तर मला असं वाटतं की आपण प्रत्येक ट्रिपला जावं आणि खूप सारं ज्ञान मिळवावं. थँक्यू वसुंधरा ग्रुप. थँक्यू.